महत्वाची बातमी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकारणामधून निवृत्तीच्या भाषेनं बीडच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली। राजकारणातून रिटायर व्हावं असं वाटतं, समृद्धी महामार्गासारखा एक्झिट असेल असं पंकजा मुंडेंनी म्हटलं। पंकजा मुंडे रिटायर झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेमध्ये धिंगाणा घालेल असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। राजकारणामध्ये राहावं की नाही असं वाटतंय असं धनंजय मुंडे यांनी सुद्धा म्हटलं होतं। जातीयवादीचं राजकारण यांनीच आणलं, आता उशिरा का होईना यांना शहाणपण आलं असं जरांगे यांनी टीका करताना म्हटलेलं आहे। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या राजकारणातनं निवृत्तीच्या भाषेनं बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। पंकजा मुंडेंनी परळीतल्या एका कवी संमेलनात राजकारणातनं निवृत्तीची भाषा केली आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। वयाच्या 24 वर्षापासून आता मी 47 पूर्ण झाले, 48 लागलो। म्हणजे 24 वर्ष याच रस्त्यावर जवळपास 20 माणसं ते सगळं कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय। रिटायर असं मी म्हणले, मग तर ह्यो सगळ्या दुनियेत धुमाकूळ घालीत, वारसाच मोडा। मग त्यांनी आधी दिलेला त्रास ध्यानात ठेवा, हे कमीत कमी फक्त अहंकारी, याच्यासारखी खालच्या दर्जाची नाही। सगळा समाज मोडून टाकीन त्यांचा ते। दुसरीकडे धनंजय मुंडेंनी सुद्धा माजलगावमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या कार्यक्रमात राजकारणात राहावं की नाही असं कधी कधी वाटत असल्याचं वक्तव्य केलं। आज आपण पाहतोय की कशा पद्धतीचं राजकारण चालू आहे। अशा राजकारणामध्ये अशा जाती पाती धर्माच्या इतक्या गलिच्छ पातळीला पोहोचलेल्या राजकारणात आपण राहू का नाही? जातीपातीचं राजकारण तिने आणलंय, जातीपाती देवरात वाच केला, बंजारा समाजाचा देवरात वाच केला, 2-4 धनगराच्या हाताखाली देतो, बाकीचा धनगराचा सगळा देवरा केला। दरम्यान मुंडे बंधू भगिनीच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी या प्रकरणात उडी घेतली आहे। पंकजा मुंडेंनी भाजपमधनं बाहेर पडून ओबीसींच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हावं अशी ऑफर वडेट्टीवारांनी दिली आहे। तर काँग्रेसमध्ये पंकजा मुंडेंचं स्वागत करू असंही वडेट्टीवार म्हणाले। पंकजाताईंना आमची विनंती राहील, एक ओबीसी नेता म्हणून, की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा, यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ। बाहेर पडा भाजपातून आणि या मैदानात आमची त्यांना विनंती असणार आहे। कुठल्या संदर्भाने पंकजाताई बोललाय हे मला माहिती नाही, मला वाटतं असा काही त्या कधीच विचार करत नाही। चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवारांना साधे नगरसेवक सांभाळता येत नाहीत। चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार तुमच्या नेतृत्वात नगरसेवक टिकायला तयार नाहीत आणि तुम्ही पंकजाताईंना ऑफर करताय। तुम्ही स्वतः काँग्रेसमध्ये किती दिवस राहणार हे महाराष्ट्राला ठाऊक आहे। हे दोघे भाऊ बहिणींना एक्झिट घ्यायला पाहिजे आणि मला तिकडे परलीमध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये मला संधी द्यायला पाहिजे आणि जरी दोघांना एक्झिट पाहिजे असेल तर मी त्यांच्यासाठी एक्झिटची सभा घेते, परलीमध्ये मोठी सभा, आणि त्यांना मी पाठिंबा देते आणि एक नणंद म्हणून आणि एक नवरा म्हणून किंवा एक माणुसकी म्हणून आणि एक मुंडे साहेबांचे पाऊलवर पाऊल धरून मी काम करणार आहे, जे हे लोकांनी नाही केलेलं आहे। तसंच मी काम करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी हे लोकांना एक्झिटसाठी पाठिंबा देते, हे लोकांना मला एंट्रीसाठी पाठिंबा द्यायला पाहिजे। मी स्वतः जिम करतोय, बऱ्यापैकी मी स्वतः वजन माझं कमी केलंय, असंही सर्वच क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं। पण येणारा काळ आपला आहे, त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे, यासाठी मी आता जिम करतो। म्हणजे फिट राहणं हे आरोग्याला शुभेच्छा देणं चांगलं आहे, मात्र गुंडागर्दी वाढवण्याकरता जर फिट राहत असतील आणि फिटनेस आल्यानंतर जर हातात हत्यार घेण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र जात असेल तर निश्चित चिंताजनक आहे। चमत्कार देखील दाखवणार आहे असं म्हणतात। अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जो लागू झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांचं वक्तव्य तपासून बघितलं पाहिजे। तू जिम करतोय चांगली गोष्ट आहे, पण दारू जे पितोय ते पण सोडा ना। जे मुलीची वयाची तू लडकी वडकी करतोय ते पण तुम्ही सोडा, त्या तुझ्या दिल आणि तुझी पुरी प्रकृती चांगली राहील। मी स्वतः बोलते सगळ्यांच्या समोर। आणि जरी धन्याला फक्त हेच करायचं आहे, तुझ्या कहते ना उमर 55 की दिल बचपन का,
तो असाच आपल्या धन्याचा झालेला आहे.